नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम आर जोशी एम ए मेडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. मी आज आपणास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांच्यातर्फे जो टाइम टेबल आलेला आहे विंटर एक्झामिनेशनचा एम एड फर्स्ट इयर आणि सेकंड इयर चारी सेमचा जो टाइम टेबल आहे तो इंट्रोड्यूस करून देत आहे. सुरुवातीला एम एड फर्स्ट सेमचा आणि ह्या ठिकाणी पहा फर्स्ट आणि सेकंड सेमचा दोन्ही एकत्र दिलेला आहे. या ठिकाणी कोड बी ए, पेपर कोड आहे बी ए विंटर 2024 आणि एक्झामिनेशन टायमिंग आहे 10 सकाळी 10 पासून ते दुपारी 12पर्यंत 10 AM to 12 noon फॉर फर्स्ट अँड सेकंड सेमिस्टर. म्हणजे फर्स्ट आणि सेकंडसाठी 10 ते 12 हा टायमिंग असणार आहे. सुरुवातीला त्या ठिकाणी मी या ठिकाणी खून केलेले जे पेपर्स आहेत पहा, हे पेपर वाचतो. फर्स्ट सेमचे आहेत. फर्स्ट सेमचे जे पेपर आहेत ते आहे सायकोलॉजी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन, त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू रिसर्च मेथड, त्याच्यानंतर एज्युकेशनल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन. याला ऑर जो आहे तो वुमेन्स एज्युकेशन आहे. त्याच्यानंतर नॉन फॉर्मल एज्युकेशन. आता आपण एक एक क्रमाने पाहूया. सायकोलॉजी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट, सायकोलॉजीचा हा जो पेपर आहे हा पेपर होणार आहे 23/12ला 10 ते 12च्या दरम्यान. कोड BA01 फर्स्ट सेमचा. त्याच्यानंतर फर्स्ट सेमचा फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन हा होणार आहे 26/12ला. 23 नंतर लगेच 26/12ला फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन. त्याच्यानंतर एम एड फर्स्ट सेमचाच त्या ठिकाणी इंट्रोडक्शन टू रिसर्च मेथड हा होणार आहे 28/12ला. त्याच्यानंतर इलेक्टिव्ह सब्जेक्ट जो आहे एज्युकेशनल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्याला ऑरला आहे वुमेन्स एज्युकेशन आणि त्याला ऑरला आहे नॉन फॉर्मल एज्युकेशन. तर हे जे 3 पेपर ऑरचे आहेत ते अनुक्रमे 31/12ला त्या ठिकाणी 1 जानेवारीला आणि 2 जानेवारीला. तर 31/12ला होणार आहे एज्युकेशनल मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन. त्याला ऑरचं वुमेन्स एज्युकेशन होणार आहे 1 जानेवारीला आणि त्याच्या ऑरला नॉन फॉर्मल होणार आहे 2 जानेवारीला. तर अशा पद्धतीने एम एड फर्स्ट सेमचे पेपर होणार आहेत. त्याच्यानंतर सेकंड सेम जो आहे तो पाहूया. जसं आता या ठिकाणी सेकंड सेमची स्टार्ट होणार आहे सोशोलॉजी ऑफ एज्युकेशन. त्याच्यानंतर दुसरा पेपर असणार आहे एज्युकेशनल स्टडीज. त्याच्यानंतर पुन्हा असणारे एलिमेंटरी लेवल्स एज्युकेशन. हे 3 पेपर पहा. सोशोलॉजी ऑफ एज्युकेशन हा होणार आहे 24/12ला 10 ते 12च्या दरम्यान. त्याचा कोड आहे BA02. त्याच्यानंतर एज्युकेशनल स्टडीज हा होणार आहे 27/12ला आणि एलिमेंटरी लेवल स्कूल एज्युकेशन हा होणार आहे 30/12ला. म्हणजे 24, 27, 30 अशा पद्धतीने या ठिकाणी सेकंड सेमचे पेपर होणार आहेत. त्याच्यानंतर जो ऑप्शनल पेपर असणार आहेत 3 ऑप्शनल पेपर आहेत. या ठिकाणी पहा, हे ऑप्शनल पेपर जे होणार आहेत ते सेकंड सेमचे जे होणार आहेत त्याच्यामध्ये एज्युकेशनल टेक्नॉलॉजी, त्याला ऑर असणारे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आणि त्याला ऑर असणारे एज्युकेशनल मेजरमेंट. तर एज्युकेशनल टेक्नॉलॉजीचा होणार आहे 3/1ला. त्याला ऑरचा जो आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन सेकंड सेमचा 4/1ला आणि एज्युकेशनल मेजरमेंट अँड इव्हॅल्युएशनचा होणार आहे 6/1ला 6 जानेवारीला. म्हणजे सेकंड सेमचे ऑप्शनल पेपर अनुक्रमे 3 जानेवारी, 4 जानेवारी आणि 6 जानेवारीला होणार आहे आणि टायमिंग ड्युरेशन असणार आहे 10 AM to 12 noon. तर आपण फर्स्ट आणि सेकंड सेमचा पहिला. त्याच्यानंतर दुसरा जो टाइम टेबल आहे हा आहे थर्ड आणि फोर्थ सेमचा. थर्ड आणि फोर्थ सेम त्याचा एक कोड BA असणार आहे पेपर कोड. तर थर्ड सेमचा जो पेपर होणार आहे, आता हे सगळे जे पेपर होणार आहेत ते 2 ते 4च्या दरम्यान आहेत दुपारी 2 ते 4. थर्ड आणि फोर्थ एम एडचे पेपर 2 ते 4च्या दरम्यान त्या ठिकाणी होतील. आता या ठिकाणी एम एड फोर्थ एम एड थर्डचा आहे पहिला हिस्ट्री पॉलिटिकल इकॉनॉमी हा होणार आहे 23/12/2024ला 2 ते 4च्या दरम्यान.
त्याच्यानंतर एम.एड थर्डचा टीचर एज्युकेशन होणार आहे 26/12ला. त्याच्यानंतर एम.एड थर्ड सेमचे जे ऑप्शनल पेपर आहेत पहा, जे ऑप्शनल पेपर आहेत एम.एड थर्ड सेमचे, ते कसे होणार पहा. त्याच्यामध्ये रिसर्च मेथड ॲडव्हान्स हा होणार आहे 28/12ला थर्ड सेमचा. त्याला आहे ॲडव्हान्स ॲनालिटिकल टेक्निक्स इन एज्युकेशनल रिसर्च हा 30/12ला होणार आहे. त्याच्या और आहे मिक्स्ड मेथड अँड डिझायनिंग एज्युकेशनल रिसर्च 31/12ला. आणि त्याला जो और आहे रिसर्च पब्लिकेशन इथिक्स हा होणार आहे 1 जानेवारीला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे ऑप्शनल पेपर असतील, इलेक्टिव्ह पेपर, ते 28, 30, 31 आणि 1 जानेवारीला होतील. रिसर्च मेथडचा 28 डिसेंबरला, ॲडव्हान्स्ड ॲनालिटिकल टेक्निक्स इन एज्युकेशनल रिसर्चचा 30/12ला, मिक्स्ड मेथड्स अँड डिझायनिंग एज्युकेशनल रिसर्चच्या 31/12ला आणि रिसर्च पब्लिकेशन इथिक्सचा होणार आहे 1 जानेवारीला. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी पेपर्स होतील. त्याच्यानंतर थर्ड सेमचे जे बाकीचे पेपर आहेत पुन्हा दुसरे ऑप्शनल, ते अनुक्रमे कसे पाहता त्या ठिकाणी पहा. एज्युकेशनल गायडन्स अँड काउन्सिलिंग हा होणार आहे 3/1ला. त्याला आहे इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्हिटी अँड एक्सपेरिमेंट्स इन एज्युकेशन हा 4/1ला होणार आहे. लँग्वेज एज्युकेशनचा 6 जानेवारीला होणार आहे. त्याला आहे सोशल सायन्स एज्युकेशन, तो 7/1ला होणार आहे, 7 जानेवारीला. आणि हे सगळे पेपर्स होणार आहेत 2 ते 4च्या दरम्यान. प्रत्येकाचे कोड ह्या ठिकाणी दिलेले आहेत. तर थर्ड सेमच्या परीक्षा अशा पद्धतीने होतील. त्याच्यानंतर फोर्थ सेमचा जो आहे एम.एडचा टेक्नॉलॉजी अनेबल्ड एज्युकेशन हा 24/12ला होणार आहे. त्याच्यानंतर करिक्युलम स्टडीज हा 27/12ला होणार आहे. आणि एम.एड फोर्थ सेमिस्टरचा सेकंडरी लेवल स्कूल एज्युकेशन हा फोर्थ सेमिस्टरचा जो पेपर होणार आहे हा होणार आहे 2 जानेवारीला. तर हे जे 3 पेपर आहेत एम.एड फोर्थचे, कोणते कोणते? टेक्नॉलॉजी अनेबल्ड एज्युकेशन 24/12ला 2 ते 4च्या दरम्यान, करिक्युलम स्टडीज 27/12ला 2 ते 4च्या दरम्यान, आणि सेकंडरी लेवल स्कूल एज्युकेशन हा होणार आहे 2 जानेवारीला. तर अशा पद्धतीने एम.एड फोर्थ त्या ठिकाणी एक्झाम होईल. त्याच्यानंतर एम.एड फोर्थचे जे काही ऑप्शनल पेपर आहेत, कोणते कोणते ऑप्शनल पेपर ते पाहूया. या ठिकाणी दिलेले आहेत. कंपॅरेटिव्ह एज्युकेशन, त्याला आहे रुरल डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन, त्याला आहे सायन्स अँड मॅथमॅटिक्स एज्युकेशन, आणि त्याला और आहे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. कंपॅरेटिव्ह एज्युकेशनचा होणार आहे 8 जानेवारीला. त्याच्यानंतर रुरल डेव्हलपमेंट अँड एज्युकेशनचा होणार आहे 9 जानेवारीला. 10 जानेवारीला होणार आहे सायन्स अँड मॅथमॅटिक्स एज्युकेशन, आणि एन्व्हायरमेंटल एज्युकेशनचा होणार आहे 11 जानेवारीला. तर अशा पद्धतीने जे फोर्थ सेमिस्टरचे पेपर या ठिकाणी होणार आहेत. तर हा टाईम टेबल विद्यापीठाच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे, पब्लिश करण्यात आलेला आहे. परीक्षेसाठी शुभेच्छा. काही एम.एडचे पेपर या ठिकाणी अपलोड केलेले आहेत ते पहा. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेष.